जय गजानन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या श्लोकामध्ये आपण मनाचे श्लोक याचा श्रीराम समर्थांचा 16वा श्लोक घेणार आहोत. श्लोक असा आहे: मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, हटोनी जनी मागुती जन्म घेते. ह्या जो श्लोक आहे, इथे देव आपल्याला, समर्थ आपल्याला हे समजायचा प्रयत्न करत आहेत की हे शरीरच नव्हे तर हे अख्खं जग पंचमहाभूतातनं बनलेलं आहे. पंचमहाभूतातनं तयार झाल्या, पंचमहाभूत कशातनं बनले? त्या ब्रह्मचैतन्यातनं तयार झाले, जे परम चैतन्य आपण म्हणतो, ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो. ह्याच्यामधनं जर का पंचमहाभूतं तयार झाली आणि पंचमहाभूतातनं सगळं तयार झालं, मग त्याच्यात आपलं शरीर देखील आलं. तर हे आपलं शरीरामध्ये देखील जे आपण म्हणतो की आपल्यामध्ये देव आहे, तो हा देव नव्हे का? हा आहे का नाही? आता ह्याच्या लॉजिक तुम्हीच लावा. कारण तो असल्याशिवाय तर तुम्हाला चूक आणि बरोबर ह्याची जाणीव होऊ शकत नाही. तरीसुद्धा काय होतं, या मायेच्या जाळात फसून माणूस काय करतो? तो प्रत्येक गोष्टीत अडकतो. कधी नातीत अडकतो, कधी कुठल्या गोष्टीत अडकतो, कधी कुठल्या अजून वैभवाच्या गोष्टीत किंवा त्याच्या कल्पनांमध्ये सुद्धा अडकतो. तो त्याची स्वप्न बघतो आणि ते स्वप्न पूर्ण होत आहेत की नाही म्हणून सुद्धा देखील अडकतो. ह्या अडकण्याने काय होतं, तर तुम्हाला असं वाटतं की यू आर स्टॅग्नंट, यू आर परमनंट. बट नो, तुम्ही परमनंट नाही आहात. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपल्या नातेकोत्यामुळे, आपण मेंटेन केलेल्या गोष्टींमुळे किंवा आपल्या एखाद्या वस्तूवर असलेल्या प्रेमामुळे आपण त्या गोष्टीत अडकण्यासारखं आपण त्या गोष्टीशी जुळून जातो. आणि हे जेव्हा आपल्याला एकदम अचानकसे कोणाचा मृत्यू होतो आणि आपल्याला मग त्याचं दुःख होतं, आपण त्याच्यात त्या शोकात आपण शोकाकुळ होतो आणि पुन्हा आपलं सगळं पुनर्नियोजित असल्यासारखं आपण परत त्याच ये रे माझे मागल्या, पुन्हा त्याच मायेमध्ये अडकायचं, पुन्हा तेच करायचं, हे सगळं आपलं सुरू होतं. पण देव म्हणतो, समर्थ म्हणतात की हा मायेचा उपभोग जीव रमला आहे, त्याच्यामुळे तो स्वआत्मा म्हणजे तो काय, मी 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 हे करत राहतो आहे, स्वतःचं फक्त बघायचं, स्वार्थी झालेला आहे. पण मग काय करू शकतो आपण? तर हे लक्षात ठेवा की दुःख होणे हे स्वाभाविक असले तरीसुद्धा तुम्हाला शोक बाजूला ठेवून त्याच्यामधनं सावरून तुम्हाला तुमचं कर्तव्य आणि कर्म हे चालू ठेवता आलं पाहिजे. ते आवश्यक आहे. जो चलन करतो तो जिवंत, जो थांबला तो मेल्यागत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आणि कर्म हे कोणालाच चुकलं नाही आहे. त्यामुळे कसं आहे, हे एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही एका माणसाचं, हे माणूस मेला, त्याचा अंत झाला म्हणून तुम्ही जे शोक करायला जातात, त्यावेळेला तुम्हीसुद्धा मृत्यूच्या एक पाऊल पुढे गेले आहात. त्या क्षणाक्षणाला तुम्ही मृत्यूच्या समोरी जातात, हे विसरू नका. त्याची जर का जाण राहिली तर मृत्यूच्या वेळेस होणारा त्रास, होणारी दगदग, होणारा क्लेश हा तुम्हाला होणार नाही. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते. ज्याला हे पूर्ण विश्व आहे त्याच्यामध्ये कशाचं सॅटिस्फॅक्शनच होत नाही, कशाच गोष्टींनी सॅटिस्फॅक्शन होत नाही, तो कोणाचं त्याचं पण जीवन कसं होऊन जातं, पुरे ना जनी लोभ रे शोभ त्याते, म्हणजे त्याच्या जीवनाचं अगदी सॉरी स्टेट होऊन जाते. शोभ या शब्दाचा अर्थ सॉरी आहे. तर या जगामध्ये जो असा वागतो त्याचं काय होऊन जातं की त्याची सॉरी स्टेट होऊन जाते. सॉरी स्टेट म्हणजे काय की त्याला स्वतःला दुःख तो खेचून घेतो. कारण जी गोष्ट प्राप्त व्हायला हवी ती प्राप्त झाली नाही तर त्याला दुःख होतं, ती मिळाली नाही तर त्याला डिप्रेशन प्राप्त होतो, डिप्रेशन नाही मधनं वाचला तर पुन्हा आजारी पडतो, शरीराचे कुठल्या तरी अवयव त्याचे काम करणं बंद करून टाकतात. त्या दुःखाच्या आणि त्या संकटाच्या काळी तुम्ही ते टेन्शन घेतल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन ह्या गोष्टींनी तुमच्या शरीराच्या भागांवर परिणाम व्हायला सुरुवात होतो. तर हे सगळं तुम्ही का करून घेताय? हा हणोनी जनी मागुता जन्म घेते म्हणजे काय,
ह्या जे तुमचा क्षोभ पुरे होते, तुमची सॉरी स्टेट होऊन जाते, तुम्हाला ते प्राप्त झाले नाही की परत ते प्राप्त करायला, कारण कुठली पण गोष्ट जी आहे त्याचा फुल युटिलायझेशन केल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट संपणार नाही. ते एकतर तुम्हाला तुमच्या मनाला तेवढं समजायला पाहिजे, नाहीतर त्याचा भोग घेऊन तुम्ही त्याला संपवलं पाहिजे. पण होतं काय की भोग घेऊन तुमची भूक अजून वाढते आणि मग ती भूक इतकी वाढते की त्याला काही अंतच राहत नाही. आणि अंत न राहिल्यामुळे काय होतं, म्हणूनी जनी मागुती जन्म घेतो. म्हणून जे काय होतो, म्हणूनी, या म्हणूनीचा हणोनी झाला आहे शब्द. तर म्हणून काय होतं, तर परत त्या आत्म्याला जन्म हा घ्यायलाच लागतो त्याची राहिलेली इच्छा आकांक्षा पूर्ण करायला. म्हणून आपल्या अगदी नॉर्मल लँग्वेजमध्ये जरी तुम्ही म्हटलात तर आपण म्हणतो की तुझ्या पुढच्या जन्मी करणार आहेस का, हे असं आपल्यातनं येतं का, कारण आपल्याला माहिती आहे, आपल्याला आपण अध्यात्म आज जरी कलियुगात आपण एवढं विसरलं असलो तरी आपले जे पूर्वज होते ते अगदी ह्याला जाणून होते आणि ते म्हणायचे की बाबा परत जन्म घेऊन यायला लागेल तुला. जेव्हा हे एका मोठ्या संताला साधूला चुकलं नाही, आपल्याला चुकेल का. तुम्ही ती गोष्ट ऐकली असेलच, जेव्हा मरत्या वेळी साधूचं लक्ष त्या बोरामध्ये जातं आणि ते एवढं जन्मभर साधू बनून त्यांनी सगळं केलेलं सगळं वाया का, तर मरत्या वेळी त्याला ती बोर खायची इच्छा झाली, मग त्याचा आत्मा त्या बोरात जाऊन लटकला. अशीच परिस्थिती आपली होऊ नये. कुठल्या तरी खेळात, कुठल्या तरी गाडीत, कुठल्या तरी स्कूटरमध्ये, कुठल्या तरी घरात, कुठल्या तरी वास्तूमध्ये आपला जीव अडकून आपण भूतयोनीमध्ये जाऊ नये, ह्याची खबरदारी तुम्हाला आज घ्यायची आहे जिवंत असताना. जर का ती तुम्ही घेतली नाही तर तुम्ही या जन्ममृत्यूच्या सायकलमध्ये फसणार आणि फसू चुकले आहात. तर आत्ता तरी निदान बाहेर पडायचा प्रयत्न करा, असं राम समर्थ आपल्याला सुचवत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय गजानन. पुढे पुन्हा भेटू दुसऱ्या एका श्लोकाबरोबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गजानन.